आम्ही सारे खवय्ये. हाय शेफ कृष्णा. थँक्यू सर. शेफ कृष्णा, आपल्या या प्रोग्राममध्ये आल्यामुळे खरंच खूप आनंद झालाय. मला तरी खूप आनंद वाटतोय, कारण तू इथलाच स्थानिक आहेस. तुझं एकदा कम्प्लीट पूर्ण नाव आपल्या प्रेक्षकांना सांगून दे. माझं नाव आहे कृष्णा वारंगडे. कृष्णा वारंगडे इथला मध्ये शेफ आहे. स्थानिक शेफ आहे, इथलाच राहणारा आहे, वारली आहे. पण आज तो इथल्या रिसॉर्टच्या येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांसाठी मस्त मस्त पदार्थ बनवून दाखवतो आणि त्यांना खाऊ घालतो, त्यांची वाहवा मिळवतो, आहे की नाही? हो सर. सो कसं, किती वर्षापासून तू आता ह्याच्यामध्ये उतरलाय? मध्ये 8 वर्षापासून आहे. 8 वर्षापासून आणि इथेच तू तुझं शाळा वगैरे सगळी इकडेच झाली? हो हो. मग कृष्णा, तुझी स्पेशालिटी काय आता? सर मी इथलं लोकल तर सगळं जेवण बनवतोय. आज तुम्हाला क्वांटी बनवून द्यायचं आहे. अरे क्या बात आहे, व्हेरी गुड. खरंच खूप आनंद होईल. तू फुल कॉन्टिनेंटल पदार्थ बनवणार आहेस. कसं काय शिकलास आणि इथे या अशा जंगलात तुला पॉसिबल होतं हे वेगवेगळ्या टाईपचे पदार्थ बनवायला? हो सर, मागे मी महाबळेश्वरला होता एक महिना ट्रेनिंग मध्ये, सरांच्याच बरोबर. अच्छा. माझ्याच बरोबर होता. आणि असं काय काय शिकवायला आम्हाला आवडतं आणि यांनाही शिकायला आवडलं. सर, तू आज ते पास्ता करून दाखवणार आहेस. तो म्हणजे इथली काय हिट डिश आहे का? कसं काय पास्ता कशी काय इकडे लोकांना आवडतं? सर इथं साळ्याची मुलं खूप येतात, त्यामुळे आम्ही बनवून देतो. खूप त्यांना आवडतं साळ्याची मुलं वगैरे, टुरिस्ट लोक येतात त्यांना. तुझी वाव काय करतात तुझ्याशी? येऊन भेटतात मला. हो, खूप छान झालाय पास्ता असं वगैरे म्हणून मला बनवतोय मी. ग्रेट कृष्णा, मला खरंच तू बनवलेला पास्ता कुठला बनवतोयस? पास्ता पेने इन क्रीमी चीज सॉस. पास्ता पेने इन क्रीमी चीज सॉस. ओके, मला साहित्य सांगायचं काय काय घेतलंस? पिने पास्ता, झुचिनी, लाल शिमला, हिरवी शिमला, बेबीकॉर्न, लाल मिरची पावडर, बटर, लसूण, मशरूम, पिवळी शिमला, क्रीम, चीज, मीठ, ब्रोकली, काळी मिरी आणि ऑरेगॅनो आणि तेल. सो वंडरफुल. म्हणजे तेल आणि थोडंसं बटर आपण वापरणार आहोत. हो. आणि ही डिश तू नेहमी अशी कोळशाच्या आचेवरती बनवतोस का किचन मध्ये? मग मोठ्या टाईपचं किचन आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बनवावं लागतं. हो सर, भरपूर पोरं येतात ना मोठ्या टाइम बनवून. एका वेळेला किती लोकांचं जेवण बनवतो? तरी पण असं 100-200 लोकांचं, 100-200 लोकांचं बनवतो. हो. मग आता सुरुवात काय करायची? पहिल्यांदा बटर. मी तुला देतो बटर. बटर टाकलंय थोडंसं. नंतर काय अजून थोडंसं तेल टाकूया? नंतर थोडंसं तेल. लसूण लागेल ना आधी? लसूण काय ब्राऊन करायचे का? थोडंसं ब्राऊन झालं. आता याच्यामध्ये थोडंसं ऑरेगॅनो. ओके, मशरूम्स टाक ना. वाव, मशरूम्स आता चांगले सॉटे होत आहेत. मशरूम्स आम्ही कम्प्लीट शिजवून घेतो. त्याला पण एक चांगला फ्लेवर आलाय. आता याच्या पुढे काय करणार आहेस? तर ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवी शिमला. ओके. तवा एकदम मस्त तापलेला आहे. तर हिरवी शिमला, आता थोडीशी पिवळी शिमला. सगळ्या भाज्या एका पाठोपाठ एक टाकायच्या. पिवळी नंतर सगळं लाल शिमला. ओके. मशरूम्सचा फ्लेवर मस्त उतरणार आहे या पास्तामध्ये. आणि मला खूप उत्सुकता आहे की कधी एकदा ही डिश खायला मिळते. आता याच्यानंतर थोडंसं स्वच्छ झाल्यावर त्यामध्ये बाकी काय भाज्या बॉईल आहेत. ओके. त्या सगळ्या आधीच तू बॉईल करून ठेवल्या. त्याच्यामध्ये आता घालायचं झुचिनी. झाल्यावर बेबीकॉर्न. ओके. क्या बात आहे. कम्प्लिटली न्यूट्रिशियस पास्ता, तो सुद्धा अशा जंगलामध्ये आपल्याला खायला मिळणार आहे. अमेझिंग. सर आता ब्रोकली. ओके. त्या सगळ्या भाज्या इकडे मिळायला लागल्यात म्हणजे खरंच ग्लोबलायझेशनचा चांगलाच आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ. ओके. थोडीशी काळी मिरी. काय कलरफुल दिसतंय सगळं. अशीच नुसती भाजी आपण खाऊ शकू. काय वाटतं तुला, घरी करायला चान्स मिळतो अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी? घरी तर सर नाही, इथंच रिसॉर्ट मध्ये. हो, काही लोकल मार्केट आहे, काही भेटत नाही. आपलं आयुष्यच असं आहे. सगळं काही जे असतं ते आपल्याला घरी कधीच करायला मिळत नाही. तर भाजी झाली पूर्णपणे तयार. त्याच्यामध्ये पास्ता घालूया. ओके. ग्रेट. आता काय टाकणार त्याच्यामध्ये? क्रीम. ओके.
ही डिश तू म्हणालास की इथल्या लोकांना, इथल्या मुलांना हो खूप हो आवडते. हो खूप आवडते. आणि आपल्या पदार्थांमध्ये आणि या पदार्थांमध्ये तुला कुठले पदार्थ जास्त आवडतात, किंवा तुला असं वाटतं की या पदार्थामध्ये असं मिक्स मॅच करून आपण नवीन काहीतरी डिश बनवावी? हो सर, असं खूप काय हल्ली काय पोरांना असं पास्ता वगैरे ना खूप आवडतं बाहेरचं. असं काय लोक काय घरी काय भाकरी चपाती ते घरी खातातच ते लोक. असं काय बाहेर आल्यावर काय तर त्यांना वेगळं पाहिजे, म्हणून असं त्यांना खूप आवडते. ग्रेट. तर चीज टाकून झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आता चीज टाकायचं आहे. चीज घालायचं. ओके. अजून काय घालायचं राहिलंय आपल्याला? हा सर, लाल मिरची पावडर. ओके, घालूया. वा, अप्रतिम. म्हणजे अजून मला वाटत नाही, प्लीज मला ही रेसिपी आता लगेच खावीशी वाटते. तुम्हाला जर का खावीशी वाटत असेल तर शेफ कृष्णाज रेसिपी म्हणून पास्ता इन क्रीमी चीज सॉस लगेच आता साहित्य आणि कृती दाखवतील, ती लिहून घ्या. पेने पास्ता इन क्रीम सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला पेने पास्ता, झुकिनी, लाल भोपळी मिरचीचे तुकडे, पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, हिरव्या भोपळी मिरचीचे तुकडे, बेबीकॉर्नचे तुकडे, तिखट, बटर, लसूण, मशरूम्सचे तुकडे, क्रीम, चीज, मीठ, मिरपूड, ओरेगानो आणि तेल. कृती: प्रथम पॅन मध्ये बटर आणि तेल एकत्र गरम करून त्यामध्ये लसूण, ओरेगानो आणि मशरूम्सचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये चिरलेली हिरवी, पिवळी आणि लाल भोपळी मिरची, झुकिनी, बेबीकॉर्न, ब्रोकोली आणि मीठ घालून भाज्या वाफवून घ्याव्यात. वाफवलेला पेने पास्ता, क्रीम, चीज आणि तिखट घालून वाफवून पास्ता सर्व्ह करावा. आम्ही